तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. पहिल्याच रजनीमध्ये आपली चांगली उपस्थिती पाहायला मिळाली या मैदानावर. अप्पा क्रीडांगण, गंगाधर अप्पा मालजी भोईर मैदान, आणि त्या मैदानावर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय. पहिल्या रजनीमधील शेवटचा मॅच. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो बक्षिसाकरता पात्र राहील, म्हणजे आजच्या रजनीमधील फायनल मध्ये दाखल होईल. गेम इज ऑन. 3:46 झालेत. पहिलाच बॉल इन दी एअर. चेंडूला खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दिली एक्स्ट्रा पॉवर, मिळवले धावत 4. चौकारणीशी केला आघात, चौकारणीशी केला वार. चांगलं तंत्र आणि मंत्र पाहायला आलं या खेळाडूचं. धावसंख्या 4ने खातं उघडलंय. आक्रमकता ठासून भरलंय या खेळाडूच्या अंगामध्ये, आणि चांगलं तंत्र व मंत्र त्याचं दिसून आलंय. पहिल्या मॅच मध्ये 13 बॉलमध्ये 51, दुसरा मॅच मध्ये 13 बॉलमध्ये 46, म्हणजेच एकूण 97 धावा होत्या. आणि आता त्याच्या या चौकारणीची स्पर्धेमधील 100 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. कॉंग्रॅच्युलेशन राहुल. स्पर्धेमधील 100 धावा पूर्ण करणारा एकमात्र खेळाडू पहिल्या रजनीमधील. त्याच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 101 धावा या खेळाडूच्या नावावर आहेत. ओ ड्रॉप ड्रॉप ड्रॉप. जेल सोडलाय, जेल सोडलाय. म्हणजेच राहुलला आजच्या या पहिल्या रजनीमध्ये किती वेळा जीवनदान मिळाले बघा. 5 वेळा त्याला जीवनदान मिळालंय. मागच्या मॅच मध्ये 3 ते 4 वेळा, आणि आता एकदा, म्हणजेच 5 वेळा त्याला भाग्य साथ देतोय. म्हणतात ना की नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही. जे मनात असतंय ते नशिबात नसतंय, आणि जे नशिबात असतंय ते कधीच मनामध्ये नसतं. म्हणजे त्याचा आपण विचार सुद्धा करत नाही. नशिबाचा भाग हा 1% असतो, आणि 99% मेहनतीचा भाग असावा लागतोय. पुन्हा आता आत वळणारा चेंडू होता. बीट केलं, बीट केलंय. विश्वनाथ जाधवला जसं बीट केलं होतं गोलंदाजाने, तसंच या ठिकाणी बीट केलं या फलंदाजाला. धावसंख्या धावफळकावर 3 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 4 धावा. 4 रन्स आफ्टर 3 बॉल. 2 षटकांकरता 10 मिनिटं, म्हणजेच पहिल्या इनिंग करता 15 मिनिटांचा अवधी असेल. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. सीमा रेषेपार. मिळतील धावत 4. नो प्लस 4+1, म्हणजेच या 5 धावांनीशी धावफळक पुढे सरकतोय. धावसंख्या झाली 9 धावा. एकतर चांगलं होत असतानाच कुठेतरी अशा प्रकारच्या चुका होत आहेत बघा ना. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये या चुका नेहमीच होत असतात क्रिकेटच्या मैदानावर. धावसंख्या धावफळकावर 9 झाली. सागर सर, कॅच सोडण्याचा सिलसिला चालूच आहे. आय थिंक खिशामध्ये नशीब घेऊन आलाय राहुल गोंड आजच्या दिवसाचा. जर असे झेल सोडत राहिले तर नक्कीच धावसंख्या वाढताना दिसेल. 3 षटकांमध्ये या मॅच मध्ये मी म्हणेन ना सर, 35 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा एक चांगला मॅच बघायला मिळेल. निश्चितच 35 धावा तरी झाल्या तरी त्या चांगला मॅच पाहायला मिळेल आपल्या लाडक्या प्रेक्षकांना. सध्या गोलंदाज तयार, परंतु रनअप मध्ये तो चुकलाय, त्यामुळे डेड बॉलचा इशारा पंच जयेंद्र बागे यांचा आपल्याला येताना दिसतोय. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी आहे या बॉलवर. पुन्हा एकदा डेड बॉल. काय मनात चाललंय आता. मात्र आपल्या टी शर्टचे बटन लावताना दिसतोय हा खेळाडू. यस, फुलटॉस बॉल. फ्री हिट, फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. विकेट जाण्याची शक्यता. 2 धाव मिळतील राहुल या बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा लागल्या जातात त्या 11 धावा. बिनबाद नाबाद चांगली सुरुवात होतोय या दोन्ही बॅटरद्वारे. सुरेंद्र चांगली साथ देतोय. सलग या 4थ्या मॅच मध्ये त्याची चांगली साथ लाभलंय राहुलला. नक्कीच सर, ही गडबड चालू आहे सगळी सुपर 5 मध्ये जाण्यासाठी. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण जर बघितलं
यस, अजून एक चेंडू. चेंडूचा थोडासा शेप बिघडलेला दिसतोय या ठिकाणी पंचांनी दाखवलं गेलं. यस, अर्थातच आपण पाहतोय सर थोडासा इथे गफलत होताना दिसते क्षेत्ररक्षकांची. ज्या पद्धतीने सर आपण पाहतोय आतापर्यंत मागील मॅच बसणं राहुल गोंड याला एकतर नशिबाची साथ मिळते आणि आत्ता आपण जर बघितलं त्याचा एक झेल पकडला होता मात्र ते फ्री हिट होता आणि त्यामुळे तो शाबूत आहे मैदानामध्ये अजून सुद्धा. धावसंख्या आहे ती म्हणजेच 11 धावा या धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा दया राईट मोर द विकेट राहुल यांच्यासाठी. चांगला चेंडू होता तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सध्या तरी आपण जर पाहिलं 12 धावा म्हणजे डझनभर धावसंख्या ही धावफलकावरती लागले आणि त्यासाठी किती चेंडू खर्च केले तर 5. 5 बॉलमध्ये धाबा लागल्या जातात त्या 12 धाबा. आता पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. सुरेंद्र घाटा हा खेळाडू तिथे उपस्थित आहे. एक वेळ त्याचे नाबाद 75 धावांची खेळी मला आठवतोय. खोबटापाचा चेंडू होता, वाईड यॉर्करचा मारा होता, स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा सहजतेने होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव फळकावर बिनबाद 14 धाबा. चांगली सुरुवात झाली, 14 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हा जो प्रेशर आहे तो मी म्हणेन क्रिएट होत नाहीये, तो फलंदाजांच्या माध्यमातून जाणून बुजून क्रिएट प्रयत्न केला जातोय. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे फलंदाजी भरपूर आहे म्हणजेच सिंगल डबल धावांनी थोडासा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि त्यामध्ये तो प्रेशराईज होतोय हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय फिल्डिंग करणारा संघ. कारण सिंगल असेल डबल असेल याच्यावरती जास्त भर दिला गेलाय. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती लागल्या त्याचा अर्थ एक चांगली सुरुवात झालेली आहे. ओ क्या बात आहे, सरळ सर्वात सेफ शॉट. 6 धावा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलं जात आहे. स्ट्रेट हवाई सफल होताना पाहायला मिळालं. कडेकडे इनसाइड आउट. अतिशय चांगला फटका, चांगला स्ट्रोक बॅटर राहुल गोंड याच्या बॅटमधून आलाय. षटकाराची मदत मिळाली. विवेकला या वेळेला चालण्याकरता संधी मिळाली नाही, परंतु विवेक अर्थातच कमबॅक करेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याची तशीच वापसी झाली होती. विश्वनाथ जाधव विरुद्ध काही चांगली गोलंदाजी त्याची झाली होती. धावसंख्या 6 पुढे जाताना धाबा झाल्या आहेत त्या 20 धाबा, 20 विदाउट लॉस. हो नक्कीच एक चांगला चेंडू होता मात्र थोडासा मागे पडला चेंडू. थोडासा अजून पुढे पिच करायला हवा होता. कदाचित या ठिकाणी एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं असतं मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. विवेक याला चांगलं एक गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज तयार. ओ पुन्हा कोळवटामध्ये चेंडूला खोदून काढले आणि पाठवून दिले वाईड ऑफ लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके पाहायला मिळालेत बॅटर राहुल गोंडच्या बॅट मधून. आणि क्षेत्र बघा कुठलं निवडलंय त्याने. धावसंख्या 6 पुढे गेली. धाव फळकावर आपण नजर टाकूया. एकूण धावसंख्या झाली आता 26. 26 धावा झाल्यात सर आणि क्षेत्र बघा कुठलं निवडलंय राहुल याने. जसा समोर चेंडू टाकला जातोय तसाच तो सरळ बॅटचा वापर करतोय आणि त्यामुळे या 2 चांगल्या षटकाराच्या खेळी त्याला करता आल्यात. पुन्हा एकदा आता मात्र लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मधनं मात्र हवेतनं ही आय थिंक तिसरी हॅट्रिक या ठिकाणी राहुल याची बघायला मिळते आणि षटकार आणि धाव फलक आपण पाहतोय पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. फार मोठी चुकी करताना दिसत आहेत गोलंदाज. कधी कधी बुद्धिमत्ता नेमकी कुठे जाते हे काही दिसत नसतं आणि म्हणूनच घरचा उंबरठा ओलांडून घराबाहेर पडताना पायात चप्पल आणि डोक्यात अक्कल असणं फार महत्वाचं असतं.
इथे बुद्धिमत्तेचा वापर होताना दिसत नाही. कारण ना बघा ना, मोठे फटके खेळतो तितकाच वेग वाढवलाय गोलंदाजाने आणि यॉर्करचा मारा करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच फुलटॉस बॉल पडतोय. फायदा उचलला बॅटरने. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार आलेत. धावसंख्येला आकार आलाय आणि धावा झाल्यात त्या 32 धावा. 32 बिन बाद ना बाद 32. या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 29 धावा राहुलच्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा आता गोलंदाज तयार. विवेक त्याच्या गोट्यातील पुढचा बॉल. ओ आता ऑफ साइडला कव्हरच्या वरून सीमा रेषे पार लगातार आलाय हा 4था षटकार. लगातार धावसंख्या पोहोचली 638 वर. लगातार जर 6 षटकार आले तर अजय मडवी यांच्या माध्यमातून 2000 रुपये दिले जातील. राहुल गोंड याला अजय मडवी यांच्या माध्यमातून लगातार 6 षटकार मारा आणि 2000 रुपये कमवा. सरळ 4 षटकार लागलेले आहेत आणि ते सुद्धा डिफरंट एरियामध्ये डिफरंट लोकेशनमध्ये त्याने खेळले गेलेले आहेत. सध्या तरी डिफरंट झोन या ठिकाणी निवडलं गेलंय. क्या बात आहे. आज रेकॉर्ड होईल का, बरोबरी होईल का सूरज माळी याच्या त्या 6 षटकारांच्या रेकॉर्डची. ऑन साइडला इथे मात्र डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. 5 चेंडू मध्ये सलग 5 षटकार मारण्याचा सध्या तरी विक्रम झालाय. मात्र सूरज माळी या वाघोबा टिवरीच्या खेळाडूशी इथे नक्कीच बरोबरी त्या रेकॉर्डच्या जोडीला येण्यासाठी राहुल गोंड याच्याकडे 1 चेंडू अजून सुद्धा मला वाटतं शिल्लक आहे आणि इथे 2000 रुपये अजय मडवी यांच्या माध्यमातून कमावण्यासाठी 1 चेंडू तो नक्कीच, 1 फटका तो नक्कीच लांब आहे. सर काय म्हणाल, युवराज सिंग जसं जसे फटके खेळत होता तशी तशी जी उत्कंठा वाढत होती तशाच पद्धतीने इथं आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या प्रेक्षकांची, त्यांच्या पाठीराख्यांची प्रेक्षकांची अपेक्षा वाढते. राहुल गोंड करता हे काही नवीन आहे. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी एक वेळ तसा विक्रम केलेला आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार. लेदर क्रिकेट सुद्धा चांगल्या प्रकारे खेळत असतो राहुल. आता विवेक तयार. सन्मान दिलाय, मी तर म्हणेन हा सन्मान दिलाय. गोलंदाजाचं कधी खच्चीकरण होऊ नये याकरता ही रिस्पेक्ट दिली जात. चांगला चेंडू सुद्धा होता विवेकचा आणि कौतुक असेल खेळाडू राहुल गोंडचं. षटकार खेचण्याचा हा चेंडू होता. आपण तो बघूया कसा चेंडू पडलाय बघा. खरं तर षटकार गेला असता, परंतु एखाद्या खेळाडूचा मोरल डाऊन होऊ नये, त्याचं करिअर खराब होऊ नये हा सुद्धा प्रयत्न खेळ भावनेने या ठिकाणी केला जातो. आणि अर्थातच धावा आलेल्या आहेत. त्यांच्या संघाचं काम झालंय. धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 45 धावांपर्यंत जाऊन पोहोचले आणि या खेळीसाठी नक्कीच दाद द्यायला हवी. मात्र येणाऱ्या नवीन गोलंदाजाला टार्गेट केलं जाणार नाही हे विसरून चालणार नाहीये. कारण राजा आणि त्याच्यासमोर आहे राहुल. राहुल याला पेस पसंत आहे आणि राहुल याने दाखवलाय तो राजा याच्यावरती अटॅक करणार एवढं मात्र नक्की. कारण की त्याला 3 षटकांमध्ये 60च्या पुढे धावसंख्या ही न्यायची आहे आणि सुपर 5 मध्ये जाण्यासाठी दावेदारी निश्चित करायची आहे. मात्र पाहणं गरजेचं आहे राजा कुठपर्यंत थांबेल. आता मात्र सरळ टाकलाय चेंडूला आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि नौशादांच्या माध्यमातून जे 100 रुपये दिले जातात ते मला वाटते कुठल्याही प्रेक्षकाला नको आहेत. टीमची एकूण धावसंख्या आपण बघूया. एकूण धावसंख्या झाली आहे ती 51 आणि 48 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतो राहुल गोंड हा खेळाडू. ही इज प्लेइंग ऑन 48. स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक होईल काय? हा चेंडू आहे, झेल ड्रॉप केलाय. आता पुन्हा एकदा प्रेशर आहे तो विवेकवर आणि याच बरोबर हे अर्धशतक या स्पर्धेमधील हे त्याचं दुसरं अर्धशतक. कॉंग्रॅच्युलेशन राहुल, पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दिलंय की खूप तुम्ही ग्रेट आहात. 14 मध्ये 50, पहिल्या मॅच मध्ये 14 मध्ये 54 होत्या, त्याच्यानंतर आता ह्या मॅच मध्ये 14 मध्ये 50 धाबा. बघा सेल्फी काढले जात आहेत, म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू सुद्धा त्याचे फॅन आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्या गोष्टी आपल्याकडे सुद्धा आता व्हायला लागल्यात. म्हणजेच नक्कीच आपण थोडंसं क्रिकेट नक्कीच पुढे चाललोय. नावारूपाला आपलं क्रिकेट सुद्धा येत आहे. हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? राजा यांनी 2 ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या होत्या
मी म्हणेन इथे नक्कीच आपण पाहू शकतो काय घडतंय. तर फलंदाज राहुल गोंड याची बॅटिंग बहराला येत असताना सध्या तरी आपण पाहिलं तर नक्कीच या षटकामध्ये एक षटकार, दोन डबल आलेले आहेत. म्हणजे आता 10 धावा त्याने 3 चेंडूमध्ये मिळवल्यात. एकूण धावसंख्या जर पाहिली तर किती धावा झाल्यात? 55 धावा धावफलकावरती लागल्यात. हवेमध्ये चेंडू आहे पुन्हा एकदा. अगोदर इथे राजा थांबला होता थोडासा की मी धावत नाहीये कॅच घेण्यासाठी, मात्र त्यानंतर आपण पाहू शकतो काय घडलंय. फलंदाज बाद. टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजासाठी. जबरदस्त कामगिरी करून तो मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. तसेच या ठिकाणी सरते शेवटी धावचीच्या रूपानं तो बाद झालाय. आय थिंक 6 जीवदान आज बघितलीत आपण राहुल याला मिळताना. एका खेळाडूला एका मैदानावरती जवळजवळच्या सामन्यामध्ये एवढी जीवदान मिळणं थोडंसं कठीण आहे. मात्र आपण पाहतो विरार फाटा संघाने सरते शेवटी बाद केलंय राहुल याला. धावसंख्या आहे ती 55 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणि संपूर्ण टुर्नामेंट्स मध्ये आता माहिती मिळते की राहुल गौंडच्या एकूण धावा झालेल्या आहेत त्या 173 धावा. बघा ना, पहिल्या मॅच मध्ये 54 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 20 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये 46 धावा आणि नुकताच ह्या मॅच मध्ये त्याच्या 53 धावा. एकूण 173 धावा आणि त्या सुद्धा पहिल्या रजनीमध्ये एकट्या बॅटर राहुल गौंडच्या. नक्कीच जबरदस्त कामगिरी. चला घाई करा जरा, विनंती असेल. आपण पाहतोय 2 चेंडू मला वाटते शिल्लक आहेत या इनिंगचे. आणि राजा याने सरते शेवटी धावचीच्या रूपानं बाद करवलं गेलं. तर थोडंसं आपण पाहतोय गोलंदाजी सुद्धा सुमार झालेली आहे सर, आपण स्वेअर झालेली आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. राहुलच्या पाल्यामध्ये चेंडू टाकले गेलेले आहेत. हा सुद्धा चेंडू त्याच्यातलाच एक चेंडू आहे. ज्येष्ठांच्या आसपास चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 57 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा एक शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे आणि राजा घोरकना हा गोलंदाजी मार्क करते. समोर आहे तो म्हणजे सुरेंद्र घाटाळ. त्याला सुद्धा अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये विरार फाटा संघाला, नक्कीच माझं म्हणणं असेल. कारण की सुरेंद्र घाटाळ हा सुद्धा एक उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू आहे आणि 2 शतकं मला वाटते त्याच्या नावावरती आहेत सर. आपण पाहिले तर सुरेंद्र घाटाळ याचा हा रेकॉर्ड आहे. सरळ सीधा तीर की तरह 6 रन 6 धावा षटकार. त्रेसष्ट धावा या धावफलकावरती लागल्यात. 64 धावांचं लक्ष्य आहे. मात्र जर समोरचा संघ करू शकतो तर साई कृपा विरार फाटा संघ सुद्धा करू शकतो. हा ॲटिट्यूड, हा दृष्टिकोन हा ठेवावा लागणार आहे. मात्र आपण पाहतोय एकाच खेळाडूची झाला इजाफा आणि आपण पाहतोय अनिकेत चौधरी याचं झालंय आगमन. त्या ठिकाणी आपण पाहतो वेलकम अनिकेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडासा अक्षय पण सांगत होता की अनिकेत अजून आलेला नाहीये. आता जीवात जीव काय, जीवात जास्त जीव आले असतील, जसं मांजराला 7 जीव असतात ना, तशा पद्धतीनं एखादा जीव वाढला असेल. कारण की एखाद्या संघाचा मुख्य गोलंदाज जेव्हा येतो ना तेव्हा नक्कीच आत्मविश्वास हा वाढत असतो. एक बोनस जिथे प्रज्वल टाकत होता, प्रज्वल वाईट टाकत होता, तिथे नक्कीच थोडंसं इथे बेनिफिट मिळू शकतं. मात्र विरार फाटा संघाला कुठला गोलंदाज समोर आहे त्यापेक्षा मी किती धावा घेऊ शकतो हा दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे. आणि विरार फाटा संघाला प्रत्येक षटकामागे मी म्हणेन 20-22 धावांचा प्रयत्न करावा लागेल. कारण की 63चं जे टार्गेट आहे, जसं म्हटलं जातं की ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका 434 धावा जर ऑस्ट्रेलिया करू शकते तर साऊथ आफ्रिका सुद्धा सांगते की आम्ही सुद्धा करू शकतो. मात्र टेक्निक उद्दिष्ट ही ठरवावी लागतील. किती चेंडूमध्ये किती धावा यायला हव्यात, किती षटकामध्ये किती धावा यायला हव्यात हे ठरवावं लागेल. मी म्हणेन जर तसं ठरवलं आणि तसा खेळ केला तर नक्कीच साई कृपा विरार फाटा संघ सुद्धा या सुपर 5च्या रेसमध्ये आहे हे सांगायला नक्कीच काही हरकत नाही आहे. मात्र मॅचच्या शेवटचा या मरुदेवी राजावळी बी आयोजित नगरसेविका चषक 2026 या आजच्या दिवसाचा हा अंतिम सामना आपण पाहतोय आणि हा अंतिम सामना
हा नक्कीच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. एक छोटासा काही क्षणाचा घेतोय ब्रेक आणि त्यानंतर नवीन फलंदाजांच्या, नवीन गोलंदाजांच्या, नवीन इनिंगच्या जोडीला पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये आपण परतूया. चला सामन्याला होते सुरुवात. 64चं टार्गेट. हो हो, सरळ खेळला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी योगेश योगेश मेरे त्या ठिकाणी होता. चेंडूला चांगल्या पद्धतीनं फील्ड केलं गेलं आणि धाव संख्या सुरुवात झाली. आपण पाहू शकता काय घडतंय तर पहिल्या चेंडूवरती अनिकेत चौधरी याला एक सिंगल घेतली गेली. सर अनिकेत आत्ताच आलाय, नव्यानं आलाय आणि लगेच त्याच्या हातात चेंडू दिला गेलाय. खुळ्या गटातील एक युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच बघत असतो. ईशान ठेकन बघा, खुळ्या गटातील खेळाडू आहे, त्यामुळेच बॅटरला कसं फसवावं, बॅटर करता कोणते चेंडू टाकावे हे त्याला ठाऊक आहे. हा जर चेंडू आपण बघितला तर लेग कटर चेंडू होता. त्या चेंडूला छेडलं होतं बॅटरने आणि थेट फ्लाय स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षक राहुल गोंडच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. पहिली सफलता मिळाली गोलंदाज अनिकेत चौधरीला. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का, धावसंख्या 1. नक्कीच हा मोठा धक्का आहे मी म्हणेन या संघासाठी, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं राजा याच्या बॅटमधनं धावा येतात आणि राजा हा भरवशाचा खेळाडू आहे. राजा गोरखना यांचा जर विचार केला तर नक्कीच त्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा येतात. त्याला या ठिकाणी लगेच मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. एक मोठं यश संपादन केलं असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा पाहूया आपण किती धावा झाल्यात. तर एक धावफलकावरती लागली आहे आणि सर नव्यानं आलाय विकी भादाले मैदानाच्या आतमध्ये. यस, विकीचा विस्फोटक रूप मी पाहिलंय अनेक मैदानावर. खरं रूप त्याचं अजूनही दिसलं नाही या रजनीमध्ये. ते दाखवण्याची त्याला संधी आहे. एक वजनदार खेळाडू आहेत. ओहो, परंतु वजन त्याचं चाललं नाही. वजन चाललंय आणि खेच त्रिफा उद्ध्वस्त केलं विकी भादाले या बॅटरचा. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के. गॉन. क्या बात आहे. आत्ताच जसं म्हटलं का आत्ता आत्ता आला, थोडासा लेट आले आणि शेड झालाय अनिकेत चौधरी नावाचा हा खेळाडू. मागील 3 सामन्यामध्ये तो आपल्याला बघायला मिळाला नव्हता, मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल नक्कीच अनिकेत याने जसं पाऊल ठेवलंय, एक धाव दिली होती आणि त्यानंतर एक स्लिपच्या हातामध्ये झेल देऊन बाद करवलं राजेशाला आणि आता इथे विकी भादाले याला त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. हा सरप्राईज चेंडू होता या खेळाडूसाठी जो विकी बाद झालाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच अभिजित आणि अभिजित याच्यावरती आता पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे, कारण की दया हा नॉशा गेंड्यावरती उभा आहे. तो पाहतोय की ते कसे फलंदाज येतात आणि कसे बाद होऊन जात आहेत. हलक्या हाताने चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने टायमिंग केलाय. चांगला फटका मी म्हणेन. एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि त्या 2 धावेनं धाव फलक हे पुढे सरकतोय 3 वरती. स्कोर मोज ऑन 3. कंबर मोडीचं काम केलंय, कारण विके बाद झालाय. त्याचबरोबर राजा हा सुद्धा शिकार बनलाय. स्वस्त्यामध्ये तो परतलाय. गोल्डन डकवर हे 2 बॅटर आपण पाहिलं. दयानंद आणि अभिजित हे दोघे मिळून भागीदारी रचतील काय, मोठे पटके खेळतील काय. स्विंग अँड मिस, चांगली लाईन पाहायला मिळाली. म्हणूनच हा स्पेस आणि लाईन बघूनच या खेळाडूला खुळ्या गटामध्ये संधी मिळाली. कारण एबी ट्रॉफीमध्ये केळवा येथे आम्ही समालोचन करत होतो, त्यावेळेस सुद्धा या गोलंदाजाने चांगला तिखट मारा यंदाच्या हंगामामध्ये केलाय. नक्कीच यंगस्टार पापडीचं प्रतिनिधित्व करत असतो गोलंदाजीमध्ये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन बेनापट्टी संघाचं सुद्धा तो प्रतिनिधित्व करत असतो.
आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. आणि सर, पश्चिम पट्ट्यातला आदिवासी संघ जेव्हा जातो मैदानामध्ये विक्रमगड, वसई, विक्रमगड किंवा तलासरी परिसरामध्ये, किंवा मग विक्रमगड किंवा मग जव्हार परिसरामध्ये, तेव्हा हा खेळाडू नक्कीच एक कारगर खेळाडू म्हणून ओळखला जातो त्या परिसरामध्ये बेनापट्टीचा. 4 धावा धाव फलकावर. चांगली गुणवत्ता आहे, त्यामुळेच त्याला संधी मिळत असते मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळायची. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, अँगल्स बदललेत आता गोलंदाजाने. पुन्हा एकदा बोटांतील जादू दाखवली आणि हे षटक संपवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4 धावा. टार्गेट सेट केलं होतं 64चं आणि फक्त 4 धावा आल्या. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजे 60 धावा. 12 मध्ये पाहिजे 60. प्रेक्षकांना सुद्धा कळून चुकलंय की आता कुणाचे लागणार आहे वाट. नक्कीच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मात्र सध्या तरी आपण पाहतोय होप सोडून जमणार नाहीये, प्रयत्न हे करावे लागणार आहेत. हा 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 आता वेग देत नाहीये गोलंदाज, आता फलंदाजाला वेग देत नाहीये. तो सांगतोय मी चेंडू स्लो टाकणार, तुला ताकद लावायची असेल तर तुला ती लावावी लागेल. मॅच जरी आपल्या पक्षामध्ये येत नसेल तरी मनमुराद फलंदाजीचा आस्वाद बॅटरने घ्यायला पाहिजे, जेणेकरून ज्या काही चुका झालीत ना त्या चुका सुद्धा पुढे जाऊन एखाद्या स्पर्धेमध्ये दुरुस्त करता येतील. मनमुराद फायदा उचललाय, जोरकस प्रहार पाठवून दिलाय लॉंग पट्ट्या बाहेर. 6 धावा मिळतील बॅटरला. षटकार ठोकलाय बॅटरने, सिक्सर. नक्कीच याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. अशीच जर फलंदाजी झाली तर कुठेतरी विजयाच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पल्लवित होतील, त्याच्यामध्ये थोडासा जीव येईल. मात्र काय घडतंय पाहणं गरजेचं आहे. चेंडू सुद्धा पुरवला जातोय. बघा, वेग दिला होता फलंदाजाला गोलंदाजाने, आणि तो वेग या ठिकाणी कारगर साबित होत असताना फलंदाजीमध्ये बघायला मिळाला. दया याचा हा सुद्धा अजून एक चांगला फटका. अक्षय त्या ठिकाणी आहे. अक्षय चांगला आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी गणला जातो. मात्र बघा, इतक्या धोक्यानं जास्त फरक पडत नाहीये न्यू स्टार संघाला. गावड सर जर पाहिलं तर त्यांचे प्रयत्न होत आहेत आणि प्रयत्न करत असताना 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केले, जेणेकरून पराभवाचा अंतर सुद्धा कमी होईल. आणि जर विजयाच्या दिशेने ते जाता जाता काही चुका झाल्या गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता हा ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. एकच धाव. दोन्ही बॅटर स्ट्राईक चेंज करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या 2 गडी बाद 10 धावा. टार्गेट होतं 13. बघा कशा पद्धतीने चेंडू टाकलाय. मी पुन्हा एकदा म्हटलं की जिथे स्लो डिलिव्हरी तुम्ही टाकताय त्यावेळेस नक्कीच फलंदाजाला पॉवर जनरेट करावी लागते, आणि इथे ते झालेलं नाहीये. आता आपण पाहतो 13 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे याचा अर्थ 51 धावांची अजून सुद्धा गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकही धाव या ठिकाणी घेतली गेलेली नाहीये. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा, म्हणजे 6 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे या शेवटचा सामना जिंकण्यासाठी साईकृपा विरार फाटा संघाला. सुरेंद्र घाटा आलं आणि सर्वांनाच कळून चुकले की आता सुपर 5 मध्ये पोहोचणारा पहिला संघ न्यू स्टार वसई हाच आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 51 धावांची गरज आहे. 6 मध्ये 51. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळलं जाते. या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने अप्रतिम अफलातून झेल टिपलाय. महेश घाटा या ठिकाणी चांगलं फिल्डिंग करतायत. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. विकेट डाऊन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 3रा धक्का. 3 गडी बाद. धावा आहे धाव फळकावर 13. क्या बात आहे. घाटाळ बंधूंनी मिळून घेतलेला हा विकेट आहे मला वाटते. महेश घाटाळ त्या ठिकाणी होता आणि सुरेंद्र घाटाळ याची गोलंदाजी. मात्र सुरेंद्र याची फिरकी आता आपल्याला बघायला मिळेल. पाहू कशा पद्धतीने तो या फिरकीचा जादूगार म्हणून जो ओळखला जातो, कशा पद्धतीने चेंडूला पिच करतोय, कशा पद्धतीने टर्न करतोय. बघा ज्या पद्धतीने चेंडू, जेव्हा तुमच्यावरती प्रेशर नसते ना सर, जेव्हा तुमच्यावरती जिम्मेदारी नसते ना, तेव्हा नक्कीच तुम्ही बिंदासपणे जेव्हा खेळता, बिंदासपणे वावरता. जसं मच्छिंद्र कांबळे सर वावरायचे तशाच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाज वावरताना दिसतोय. 13 धावा. हाफ ट्रॅकर परंतु थोडंसं उसळी घेणारा बॉल होता. स्लोवर वन संत गतीने हा चेंडू टाकलाय.
बीट केलं बॅटरला. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सुरेंद्र घाटाळ औपचारिकता पूर्ण करण्याच्या मार्गावरती 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. बघा पुन्हा एकदा त्याच दिशेनं मच्छिंद्र कांबळे म्हटलं की वस्त्रहरण आठवतं आणि आता इथे वस्त्रहरण होत असताना दिसते ते म्हणजे समोरील संघाचं. सर 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त. शेवटचं षटक सुद्धा चांगल्या पद्धतीने घडतंय. म्हणजेच कुठेतरी निर्णय सुद्धा चुकला टॉस जिंकल्यानंतर. ओ नो लुक स्ट्रोक मिड विकेट. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांकरता जाता जाता काहीतरी वेगळं करूया. हा नक्कीच ज्या पद्धतीनं आतापर्यंत एक चांगलं काम केलंय ते काम फलंदाजाने जाता जाता काही ना काही थोडंसं मनोरंजन प्रेक्षकांचं करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. मात्र एक पाऊल दूर आहे या ठिकाणी न्यू स्टार वसई हा संघ सुपर 5 मध्ये येण्यासाठी आणि हालाय षटकार. मात्र या स्पर्धेच्या सुपर 5 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय तो म्हणजे न्यू स्टार वसई. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा नो डाऊट कोणाच्या बाजूने जात आहे तर राहुल गोंड लगातार चौथा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. राहुल गोंड हा खेळाडू खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या आणि आपला मॅन ऑफ द मॅच